दिवसाची सुरुवात येशूबरोबर. काही वर्षापूर्वी मी अवर डेली ब्रेड रोजचं मनन एक वाचत होतो आणि त्यामध्ये एक इटालीचा शिल्पकारविषयी लिहिलं आहे. तो शिल्पकार लॉरेन्झ घिबर्टी असं त्याचं नाव होतं आणि 1300 सालामध्ये त्यांनी एक शिल्प कोरलं आणि त्या शिल्प अशा प्रकारे कोरलं की ते प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन कार्य त्यामध्ये त्यांनी कोरलं होतं आणि ते इतकं सुंदर होतं की सर्व लोक त्याचं खूप कौतुक करत होते. अगदी ते शिल्प मोठं होतं आणि ते बघितल्यानंतर ताबडतोब लोकांना ती सुवार्ता समजत होती की प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं. ह्या शिल्पकाराने त्याच्या शिल्पाला सुखलोकाचं दार असं नाव दिलं आणि पुष्कळ लोक येऊन ते बघत होते. येशूने स्वतः म्हटलं आहे की मी दार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी दार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यानंतर म्हटलं की मार्ग सत्य व जीवन मीच आहे. मार्ग तो आहे जो त्या सुखलोकाच्या दारापर्यंत घेऊन जातो. तारणाच्या दारापर्यंत तो नेणारा तो मार्ग आहे. वधस्तंभावरचा जो चोर होता तो सुखलोकात ह्याच दारातून आतमध्ये गेला. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. पावलाने सुद्धा म्हटलं आहे की एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, देव आणि मानव ह्यामधला. आणि आम्हाला त्या सुखलोकाच्या दारातून, येशूच्या दारातून आम्हाला आत जायचं आहे जेणेकरून आम्ही देवाला पाहू शकतो. आणि ह्याच दारामधून आम्हाला जायचं आहे. जो ह्या दारामधून आत जातो त्याला तारणाचा अनुभव घडतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान कृषी वर्तमान ह्याचं 10वा अध्याय 9वं वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 10 and verse 9. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.